नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप अवधी असला तरी इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिल्याचं चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रचार झंझावात जोरात सुरू झाल्यानं स्पष्टपणे समोर दिसत आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत अरोटे, हर्षदा गायकर आणि मधुकर जाधव यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये प्रभागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची तयारी केली आहे. आगामी निवडणुकीमध्ये भागवत अरोटे, हर्षदा गायकर, निवृत्ती इंगोले आणि माजी नगरसेवक मधुकर जाधव यांच्या सुनबाई नयना जाधव हे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले असून त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत घरोघरी भेटीगाठींवर भर दिला आहे. मंगळवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 26 अंतर्गत येणाऱ्या पाटील पार्क परिसरामध्ये शिवसेनेच्या वतीनं जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली. यावेळी बोलताना माजी नगरसेवक भागवत अरोटे आणि हर्षदा गायकर यांनी सांगितलं की गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून अनेक विकास कामं मार्गी लागली असून येत्या काळामध्ये आणखीन कामं हाती घेतली जाणार असून त्याचबरोबर अंबड लिंक रोडचे काम देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पण बघितलं असेल 2017 मध्ये आम्ही निवडून गेलो. या प्रभागात कुठेही रस्ते नव्हते, ड्रेनेज लाईन नव्हत्या, पाण्याच्या पाईपलाईन नव्हत्या, पाण्याची समस्या होती. मग ते शिवशक्ती असो की आशीर्वाद नगर असो की म्हाडा असो, या सर्व समस्यांनी ग्रासलेला असा प्रभाग होता आणि विस्तीर्ण असा प्रभाग असतानाही आम्ही सर्वांनी मग ते शिवशक्तीची लाईन असेल, माऊली लॉन्स ते शिवशक्तीपर्यंत ITI पूल, तो पाण्याची लाईन असेल, पाण्याच्या टाक्या असतील, ड्रेनेज लाईन असेल, पाण्याच्या लाईन असतील, रस्ते असेल, आज आपल्याला चांगल्या परिस्थितीचा प्रभाग दिसतो आहे. काही पाऊस 6 महिने चालल्यामुळे काही ठिकाणी खड्डे झाले, पण आपण बघितलं असेल गरवारे ते एक्सोलो पॉईंट ते पपाई नर्सरी हा रस्ताही आता चालू होत आहे. त्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे. तोही रस्ता 6 पदरी आम्ही पकडलेला आहे. आपण बघितलं असेल जी DP रोड आहे तेही आपण कुंभमेळ्याच्या याच्यातून महापालिकेला धरायला लावलेले आहे, त्यांचंही काम होणार आहे. आणि ज्या प्रभागामध्ये आपण फिरतो आहे त्या प्रभागातील प्रत्येक रस्ते आपल्याला चांगले दिसतील. जिथं आपण आता उभे आहोत ही नवीन वस्ती आहे आणि तरीही आम्ही ते खडीकरणाचे रस्ते करून चांगल्या परिस्थितीत ती ठेवलेली आहे आणि इथेही लवकरच डांबरीकरण, काँक्रिटीकरण होणार आहे. आपण बघितलं असेल प्रभागाचा विकास करताना आमच्या पुढे खूप मोठं चॅलेंज होतं, परंतु आम्ही भागवाईज वाटून घेऊन ती कामं सर्व नगरसेवकांनी कुठलाही भेदभाव न करता, आम्ही 3 शिवसेनेचे आणि 1 नगरसेविका भाजपची होती, तरीही कुठलाही भेदभाव न करता आम्ही प्रत्येक भागात आपण गेलात तर सर्व ठिकाणी चांगली रस्ते दिली आहे. नगरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, आत्ता काही परिस्थिती काही भागात पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे, तो त्याला कारण आपल्याला माहिती आहे. 11 महिन्यापूर्वी फुटलेली पाईपलाईन, ती पाईपलाईन फुटली आहे. सिमेंटची जी पाईपलाईन होती त्याच्या जागी आता नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे, तेही प्रगतीपथावर आहे आणि लवकरच तेही काम होणार आहे. आम्ही 3 पाण्याच्या टाक्या या प्रभागात केल्या आहे. 3ही टाक्या लवकरच भरतील आणि या नागरिकांना पूर्ण क्षमतेने चांगलं पाणी मिळेल. आणि आपण बघितलं असेल हे सर्व करताना आम्ही शैक्षणिक दृष्टीत पण लक्ष दिलं. जिथं आमच्या इकडे साधं 8वीपर्यंत स्कूल होत्या ते 10वीपर्यंत करण्याचं काम आम्ही केलं आहे. मुलं शैक्षणिक दृष्टीत असेल किंवा बसची व्यवस्था असेल, आपण बघितलं असेल 5-5 पूल या मळे परिसरात बनवले आहे आणि त्या 5-5 पूल बनवले आहे. त्यामुळे ही जी आपल्याला आज नवीन वस्ती वाढती दिसते त्याला कारण आहे नगरसेवकांनी शिवसेनेच्या केलेलं काम. आणि आम्ही आत्ता 2022मध्ये माजी नगरसेवक आहोत, तरी जी कामं आपल्याला दिसत आहेत ही कामं सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते तथा आमच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीतून ही कामं होत आहेत. आणि म्हणून आम्हाला लोकांना, या नागरिकांनाही सांगायला अभिमान वाटतो की नेता पक्षाचा कसा असावा तर आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांसारखा गर्वाने सांगतो आम्ही. आणि म्हणून नागरिकही आज आपण बघितलं असेल प्रभागात फिरताना आपणही आमच्याबरोबर फिरत आहात. नागरिक उत्स्फूर्त असं आम्हाला साथ देत आहेत आणि सांगताय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत कारण तुम्ही आमची कामं केलेली आहेत. आणि म्हणून मी नागरिकांचाही आभार मानतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सर्वांनी धनुष्यबाण म्हणजेच शिवसेनेला विजय करावं. शिवसेना म्हणजेच आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करावे एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही बघताय की गेल्या काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र शहरामध्ये नाशिक महापालिका असेल किंवा संपूर्ण महापालिकेचं एक बुबुल वाजलं आहे आणि ते वाजल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महायुतीच्या माध्यमातून म्हणा किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून म्हणा सगळ्यांच्या प्रचार फेरी सुरू आहेत.
तुम्ही बघताय की आत्ताच 3 दिवसापूर्वी एक दणदणीत असा विजय आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या नागरिकांना बघायला मिळतोय. मला या माध्यमातून एकच सांगायचं वाटतंय की बघा, आज आम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत येतोय, खरं तर आम्ही आज नगरसेवक म्हणून नाही तर शिवसैनिक म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचतोय. आणि शिवसैनिक म्हणून पोहोचत असताना लोक चांगल्या पद्धतीने आम्हाला कनेक्ट होत आहे. आणि याचसाठी की गेली आज तुम्ही बघताय 2017 ते 2025 पर्यंतचा कालावधी हा राजकीय म्हणून नाही तर सामाजिक म्हणून किंवा एक आम्ही शिवसेनेचं काहीतरी देणं लागतो, शिवसैनिक लागतो, या अनुषंगातनं आम्ही आतापर्यंत इथे कामकाज केले. मला बस तुमच्या या सगळ्याच्या माध्यमातून एकच सांगायचं वाटतंय की आपल्याला किंवा अजूनही आपल्या मनातील मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम आतापर्यंत जनतेसमोर ठेवलंय, जे काही काम आतापर्यंत महाराष्ट्रासाठी ठेवलंय आणि आज आमच्या लाडक्या बहिणींना सोबत घेऊन, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि प्रेम सोबत घेऊन त्यांनी इतका मोठा विजय आज या ठिकाणी मिळवलेला आहे. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या भगिनींनीच या माध्यमातून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या संपूर्ण शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं अशी मी या ठिकाणी एक विनम्र आशा म्हणा किंवा अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करते. बघा, प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक जण हा, प्रत्येक नगरसेवक असो किंवा आज इच्छुक उमेदवार असो, आज आमच्या अण्णा असतील, आज आमच्या नैनाताई असतील, आज मधुशेठच्या माध्यमातून त्या प्रतिनिधित्व करताय, हे सगळं करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या माध्यमातून प्रभागात कामं व्हायला हवी. पण ही कामं जेव्हाच होतील जेव्हा संपूर्ण पॅनल विजयी होईल, जेव्हा संपूर्ण शिवसेनेचे नगरसेवक विजयी होतील, तेव्हा कुठलेही मतभेद न राहता प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल. आणि तुम्ही बघताय की 2022 पासून आम्ही माजी नगरसेवक असताना देखील या सगळ्या गोष्टींचा विचार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला आणि प्रभागातील लोकांच्या समस्या सोडण्यासाठी त्यांनी त्यांच्या नगर विकास विभागातून प्रचंड निधी आम्हाला दिलेला आहे आणि याच्यासाठी हे सगळे नागरिक साक्षीदार आहेत. त्यामुळे याच पद्धतीने प्रभागाचा विकास करायचा असेल तर तुम्हा सगळ्या नागरिकांना, माझ्या सगळ्या माता भगिनींना तुम्हाला धनुष्यबाणाचं समोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करावं लागेल, तरच प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल. त्यामुळे मी या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माझ्या माता भगिनी, जनता जनार्दन यांना सगळ्यांनी विनंती करेल, कसलाही विचार न करता, कसलाही प्रलोभनाला बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे पंचक्रोशीत कायम चर्चेत असलेले निवृत्ती इंगोले यांनीही परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलन आणि निवेदन देत अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवले असल्याचं सांगितलं. शिवसेनेच्या माध्यमामधून प्रभागामध्ये झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांकडून इच्छुक उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. खरं तर मागच्या पंचवार्षिकला 9 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, त्यांच्या माध्यमातून जे कामं आपल्या प्रभाग 26मध्ये झाले, लोक उत्स्फूर्तपणे सर्व उमेदवारांचं आमचं स्वागत करत आहे आणि खूप आनंदी वातावरण आहे. लोक आमच्या प्रचारात स्वतःहून सहभागी होत आहेत. लोकांचा जनतेचा जो प्रचंड प्रेम आम्हाला पाहायला भेटतं, त्याच्याबद्दल आम्ही सर्व उमेदवार समाधानी आहोत. प्रभाग क्रमांक 26चे माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या सूनबाई नयना जाधव या देखील यावेळी निवडणुकीला सामोरं जात असून जाधव परिवाराच्या सामाजिक कार्याचा वारसा जपण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. गेल्या 9 वर्षात प्रभागात झालेल्या विकास कामांच्या जोरावर आपल्याला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं नयना जाधव यांनी सांगितलं. जय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिका रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या रणधुमाळीमध्ये मागील 9 वर्षांपूर्वी जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले, त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे झाली, जे की अगोदर झालेली नव्हती. जे मळे परिसर असो, कुठलाही परिसर असो, त्या तिथे कामे अजिबात झालेली नव्हती. पण ही जी कामे झाली आहे ही आपल्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाली. 2022 मध्ये प्रशासक लागू असताना सुद्धा आपल्या नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून ह्या प्रभागासाठी निधी मिळवून आणि त्यांनी हे कामे करून आज आपले रस्ते बघू शकता, तुम्ही पाण्याची व्यवस्था बघू शकता, लाईट बघू शकता. ह्या सर्व कामांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे. पूर्वीचे रस्ते अतिशय खराब होते, जागोजागी खड्डे होते, तर ह्या रस्त्यांमध्ये सुद्धा आपण काँक्रिटीकरण करून चांगल्या उत्कृष्ट दर्जाची कामं आपण ह्या प्रभागामध्ये केलेली आहे. आणि ह्या निमित्ताने मला हेच सांगावंसं वाटतं ह्या सर्व जनतेला की त्यांनी जसे मागेही सुद्धा ते शिवसेनेसोबत होते, ह्याही वेळेस त्यांनी शिवसेनेसोबत राहून आपल्या सर्व पॅनलला विजयी करावं ही मी त्या माझ्या माता बंधू भगिनींना आणि मायबाप जनतेला विनंती करेल. धन्यवाद.
एकूणच प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटानं प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली असून नागरिकांचा सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत असून या प्रचार दौऱ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.